बीड हत्या प्रकरण आणि परभणीच्या घटनेवरून राजकारण तापले। बीड आणि परभणीमधील घटनेवरून महाराष्ट्रामधील जनतेमध्ये चीड असल्याचं नाना पटोले म्हणाले। परभणीमधील घटनेनंतर मनोरुग्णावर कारवाई करण्यात आली असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। बीड हत्या प्रकरण, परभणी संविधान प्रतिकृती विटंबना आणि दगडफेक प्रकरणावरून राजकारण तापलं। बीड परभणीमधल्या घटनेवरून महाराष्ट्रामधल्या जनतेत चीड, सरकारनं भूमिका मांडावी, नाना पटोले यांचं वक्तव्य। संविधानाचा अपमान कोणी सहन करणार नाही, मनोरुग्णावर कारवाई झाली असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे। संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे। परभणीमध्ये जेलमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला अमानुष मारहाण झाल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप। पोलिसांवर जेव्हा चौफेर टीकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात। त्याच्या डोक्यावर मार असतो, त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो, त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला MCR होतो। विधान परिषदेतही बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येवरून गदारोळ झाला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार, त्यांचे CDR तपासा, अंबादास दानवे यांची मागणी। 3 आरोपी अटकेत आहेत, फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे CDR रिपोर्ट तपासावे। जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। 3 आरोपींना अटक केलेली आहे। काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल। या संदर्भात एक स्पेशल SIT तयार करण्याला सांगितलेली आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत, वडेट्टीवार यांचा आरोप। गुंडशाही चालवणाऱ्यांचा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी, वडेट्टीवारांचा आरोप। व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य, धनंजय मुंडे यांचं प्रत्युत्तर। देशमुख नावाच्या सरपंचाला मारलेला, त्याचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत आहेत, हे लपून राहिलेलं नाही। तो म्हणेल ते त्या ठिकाणी गुंडशाही चालते आणि त्याला चालवणारा कोण, त्याचे संबंध कोणाशी, तर डायरेक्ट धनंजय मुंडेशी आहे। घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना, त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो, त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे। संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे। कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही। त्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे। जर त्यांना अटक झाली नाही, पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये करणार।